नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या एका बातमीने आपण करतोय। पुण्यात अजून सुद्धा उमेदवारांकडून प्रचार सुरू असल्याचं दिसतंय। उमेदवारांकडून टॅग लाईनचा वापर करत फ्लेक्स लावत प्रचार सुरू आहे। प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार सुरूच असल्याचं दिसतंय। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती, परंतु शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचं आता समोर आलंय। या फ्लेक्सवर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, एकंदरीतच प्रचाराची वेळ उलटून गेली आहे, तरी सुद्धा पुण्यामध्ये काही ठिकाणी फ्लेक्सच्या माध्यमातून सांकेतिक प्रचार सुरू आहे, काय सांगाल? गार्गी, काल संध्याकाळी 6 वाजता विधानसभेचा प्रचार जो आहे त्याची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर उमेदवारांना कुठल्याही पद्धतीने प्रचार जो आहे तो करता येत नाही। त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन सुद्धा निवडणूक आयोगाने काढलं होतं। अर्थात अत्यंत खासगी असलेल्या समाज माध्यमांवरून प्रचार जे आहेत ते सुरूच आहेत, जे नियंत्रित करणं निवडणूक आयोगाला निव्वळ अशक्य आहे। मात्र आता एक नवा प्रचाराचा फंडा जो आहे तो पाहायला मिळतोय प्रचाराची वेळ संपल्यानंतरचा, तो म्हणजे या उमेदवारांनी सांकेतिक प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे। प्रचारातल्या ज्या टॅगलाईन होत्या या टॅगलाईन वापरून हा प्रचार जो आहे तो केला जातोय, किंवा सगळ्यात महत्वाची बाब जी आहे, उमेदवाराचा अनुक्रमांक जो आहे मतदार यादीवरचा किंवा बॅलेट मशीनवरचा तो टाकून पक्षाचं चिन्ह जे आहे त्याचा रिझेम्बलन्स असणारं तसं सदृश्य चित्र किंवा नाम साधर्म्य असणारे शब्द जे आहेत म्हणी याचा वापर करत आपलं चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जातोय। या टॅगलाईन मधून रामकृष्ण हरी असेल किंवा इंजिनचं चिन्ह असणारा धूर निघणारा इंजिनचा बॉयलर दाखवला आहे, त्यातून अनुक्रमांक 3 असं उमेदवारांनी होर्डिंग जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निवडणूक आयोग या अप्रत्यक्ष प्रचाराची दखल घेणार का किंवा त्याच्यावर काही कारवाई करणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे। जी, नक्कीच याकडे लक्ष असेल, काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।